वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12th Physics, Chapter 16, Semiconductor Devices, Part 1. First point is introduction. Generation of AC at a power station is more cost effective than producing DC power. तर AC चे प्रोडक्शन जे आपण अल्टरनेटिंग करंट आपण प्रोडक्शन जे करतो हे AC चं प्रोडक्शन हे कॉस्ट इफेक्टिव्ह असतं दॅन दिस प्रोड्युसिंग DC पॉवर. म्हणजे DC पॉवरपेक्षा AC पॉवर जनरेशन करणं हे आपल्याला स्वस्तमध्ये पडतं. The transmission of AC power is also more economic than transmission of DC power. तर प्रोडक्शन केलेली AC जे AC हे आपण ट्रान्समिट करण्यासाठी जिथं प्रोडक्शन झालं तिथून आपल्याला जिथं कंझ्युमर आहे तिथंपर्यंत ट्रान्समिट करण्यासाठी वाहून नेण्यासाठी AC हे इझियर असतं दॅन दिस DC. DCपेक्षा AC हे ट्रान्समिशनला इझी आहे ट्रान्समिट करण्यासाठी वाहून नेण्यासाठी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. दिस AC व्होल्टेज व्हॅरीज सायनुसॉइडली. In India, it is 230 volt and has a frequency of 50 Hz. तर AC जे हे साइन वेव्ह प्रकारे त्याची व्हॅल्यू कमी जास्त होत असते सायनुसॉइडली इंडियामध्ये. आणि इंडियामध्ये आपण जी होम लाईट वापरतो, घरी जी आपण लाईट जी वापरतो ही 230 व्होल्ट AC आणि 50 हर्ट्स असते. ही फ्रिक्वेन्सी याची जी आहे 50 हर्ट्स आहे. There are many electronic gadgets such as TV or mobile charger which require a DC supply. तर आपण घरामध्ये जे मॅक्झिमम इलेक्ट्रॉनिक्स गॅडगेट्स वापरतो, डिव्हाइसेस वापरतो ते DC वर चालतात. त्यामध्ये ही डायग्राम पहा. ह्याच्यामध्ये असणारे TV, मोबाईल, ते लॅपटॉप, हे पॉवर बँक, त्यानंतर हे प्रिंटर, हे म्युझिक सिस्टीम, हे बरेच जे गॅडगेट्स आपण घरी वापरतो हे DC वर चालतात. त्यामुळं आपल्या घरी जी लाईट असते ही AC लाईट असते. मग ACचं आपण DC मध्ये कन्वर्ट करून हे ह्या डिव्हाइसमध्ये वापरलं जातं. देअरफॉर इट इज नेसेसरी टू कन्वर्ट AC व्होल्टेज इंटू DC व्होल्टेज. आपण घरी जी लाईट वापरतो ती AC असते, ते आपण DC मध्ये कन्वर्ट करून ह्या डिव्हाइसेसमध्ये किंवा ह्या गॅडगेट्समध्ये DC मध्ये वापरली जाते ही लाईट. द AC मेन्स व्होल्टेज इज रेक्टिफाईड बाय युझिंग जंक्शन डायोड टू ऑब्टेन अ DC व्होल्टेज. तर AC व्होल्टेजचं DC व्होल्टेजमध्ये कन्वर्शन करण्यासाठी रेक्टिफायर डायोड असतो. ह्या रेक्टिफिकेशनमध्ये हे ACचं DC मध्ये कन्वर्ट करून ह्या सर्व गॅडगेट्सना डिव्हाइसेसना ही DC लाईट वापरली जाते आणि ह्याच्यावरती हे वर्क होतात, चालतात हे सर्व डिव्हाइसेस. नेक्स्ट वन इज वर्किंग ऑफ सिम्पल रेक्टिफायर. तर आपण रेक्टिफायर पाहिलेलं आहे. ACचं DC मध्ये कन्वर्ट करणारे जे सर्किट आहे तर आपण रेक्टिफिकेशन म्हणतो, रेक्टिफायर म्हणतो. कन्वर्शन ऑफ AC इंटू DC. नाव कन्सिडर दिस डायग्राम ऑफ दिस कन्वर्शन ऑफ AC इंटू DC. हिअर द AC मेन सप्लाय इज कनेक्टेड टू द प्रायमरी ऑफ द ट्रान्सफॉर्मर अँड इट्स सेकंडरी इज कनेक्टेड टू रेक्टिफायर सर्किट. तर ह्यामध्ये सर्किटमध्ये फर्स्ट AC जे आपले होम लाईट जे 230 व्होल्ट 50 हर्ट्स ही एका ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट केली असते. ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन जे आहे टू स्टेप अप और स्टेप डाऊन. आपण यामध्ये जे वापरतो इथं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे. म्हणजे हाय व्होल्टेजचं लो व्होल्टेजमध्ये कन्वर्शन करतं. म्हणजे आपण ह्याला AC सायकल याला इनपुटला दिलं आहे, ही आउटपुटला पण AC सायकल येते, फक्त यामध्ये व्होल्टेज याचं कमी झालेलं असतं. द AC व्होल्टेज शोन ॲज अ सायनुसायडल वेव्ह फ्रॉम द सेकंडरी ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज कन्वर्टेड इंटू DC व्होल्टेज बाय डायोड रेक्टिफायर. आता इथं ही जी AC व्होल्टेज आहे हे स्टेप डाऊन कमी केलेलं व्होल्टेज आहे हे आपण डायोड रेक्टिफायरला कनेक्ट केलेलं आहे AC व्होल्टेज. आणि ह्यामधून पुढं पास झाल्यानंतर हे DC मध्ये कन्वर्ट होतं. हे इथं AC सायकल दाखवलं आहे, ह्याचे DC मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. म्हणजे दोन्ही साईडला पॉझिटिव्ह निगेटिव्हला ही सायकल होती. इथं मात्र एका साईडला ऑलवेज पॉझिटिव्हला आलेलं आहे. आणि हे मात्र पल्सेटिंग DC आहे, ह्यामध्ये कॉन्स्टंट DC नाही आहे. हे ACचं DC मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. पण दिस AC component in the DC output of a rectifier is called ripple. ह्या रिपल्स आहेत अशा. अँड
is shown at the output of the rectifier, it is removed by using filter circuit. आता हे ह्याच्या पुढे आपण हे जे रिपल्स आहेत हे कॉन्स्टंट करण्यासाठी आपण इथं फिल्टर सर्किट वापरले. ह्या फिल्टर सर्किटनं पास झाल्यानंतर हे थोडेसे हे कॉन्स्टंट डी सी हे पल्सेटिंग डी सी इथं आउटपुटला बाहेर आलेलं आहे. द आउटपुट ऑफ द फिल्टर सर्किट इज ऑलमोस्ट अ प्युअर डी सी, इट कॅन स्टील कंटेन सम रिपल. हे ऑलमोस्ट डी सी आहे पण थोडं यामध्ये तरी पण यामध्ये रिपल्स आहेत. ह्या रिपल्स आपण परत द व्होल्टेज रेग्युलेटर सर्किट शोन आफ्टर द फिल्टर्स रिस्ट्रिक्ट्स द आउटपुट व्होल्टेज टू द डिझायर्ड व्हॅल्यू. आता हे व्होल्टेज रेग्युलेटर जे आहे हे व्होल्टेज रेग्युलेट करून हे जे रिपल्स होते हे रिपल्स कॉन्स्टंट करून आपल्याला कॉन्स्टंट डी सी जे आहे प्युअर डी सी जे आहे ही प्युअर डी सी आपल्याला इथं मिळालेलं आहे. यामध्ये ए सीचं डी सीमध्ये कन्वर्ट झालं आहे. लोड रेजिस्टन्स अक्रॉस आपल्याला प्युअर डी सी व्होल्टेज आपल्याला इथं ऑप्टेन होतं मिळतं ह्या सर्किटमध्ये. हे वर्किंग ऑफ सिम्पल रेक्टिफायर आहे. रेक्टिफायर म्हणजे ए सीचं डी सीमध्ये कन्वर्ट करतो. आपण घरी जे मोस्ट ऑफ द गॅडगेट जे वापरतो ह्या सर्वामध्ये ए सीचं डी सीमध्ये कन्वर्ट होतं. इनसाईडला आतमध्ये हे सर्किट असतं रेक्टिफायर सर्किट आणि त्यापासून आपण ए सीचं डी सीमध्ये कन्वर्ट करून ते कन्वर्ट झालेलं डी सी आपण हे गॅडगेट जे आहेत हे गॅडगेटसाठी आतमध्ये हे वापरलं जातं. द आउटपुट व्होल्टेज ॲट दिस स्टेज इज अक्रॉस द प्युअर डी सी. डी डायग्राम दाखवल्यावर ही प्युअर डी सी आहे. प्युअर डी सी आपण हे गॅडगेट्समध्ये आतमध्ये इनसाईडला हे वर्किंग हे सिम्पल रेक्टिफायर असतो. हा सिम्पल रेक्टिफायर आतमध्ये त्या प्रत्येक गॅडगेटमध्ये असतो आणि आपण ए सी त्याला अप्लाय केल्यानंतर डी सीमध्ये कन्वर्ट होऊन त्या डी सीवरती ते वर्क होत असतं. गॅडगेट्स किंवा हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत सर्व होम अप्लायन्स इन्स्ट्रुमेंट जे आपण घरी जे वापरतो ह्यामध्ये मॅक्झिममध्ये डी सी वापरलं जातं. ॲटोमॅटिक इनसाईडला सर्किट असतं हे रेक्टिफायरचं आणि आपण ए सी त्याला कन्वर्ट दिल्यानंतर ॲटोमॅटिक डी सीमध्ये कन्वर्ट होऊन त्यावरती ते वर्क होत असतं. नेक्स्ट वन इज पी एन जंक्शन डायोड ॲज अ रेक्टिफायर. तर ऑलरेडी पण पाहिलेलं आहे पहा. द कन्वर्शन ऑफ ए सी व्होल्टेज इन टू अ डी सी व्होल्टेज इज कॉल्ड रेक्टिफिकेशन. अल्टरनेटिंग करंटचं डायरेक्ट करंट जे आहे ह्यामध्ये कन्वर्शन करण्याच्या प्रोसेसला आपण रेक्टिफिकेशन म्हणतो. त्यामध्ये दोन प्रकारचे रेक्टिफिकेशन आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. नाव कन्सिडर दिस डायग्राम ऑफ दिस हाफ वेव्ह रेक्टिफायर. इन दिस डायग्राम द ए सी इनपुट व्होल्टेज इज कनेक्टेड टू स्टेप अप और स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता हे जे ए सी इनपुट आहे बा इथं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. हे ए सी इनपुट हे स्टेप डाऊन किंवा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे ह्याला कनेक्ट केलं असतं. म्हणजे आपल्याला हाय व्होल्टेज पाहिजे असेल तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कनेक्ट करतात. लो व्होल्टेज पाहिजे असेल तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कनेक्ट करायचा. हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे इथं कनेक्ट केलेला आहे हा ट्रान्सफॉर्मर. द सेकंडरी ऑफ ए बी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड इन सिरीज विथ डायोड डी अँड अ लोड रेजिस्टन्स आर एल. तर हे प्रायमरी जे आहे ह्या प्रायमरी कॉईलला आपण ए सी व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे. हे तर स्टेप डाऊन किंवा स्टेप अप झाल्यानंतर इथं हे जे सेकंडरी कॉईल आहे ह्या सेकंडरी कॉईलला आपण एक हा डायोड आणखी हा लोड रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. When the positive half cycle begins, the voltage at the point A with respect to at the point B, therefore the diode D forward biased, it conducts work as a closed switch and current flows through the circuit. आता यामध्ये आपण AC अप्लाय केल्यानंतर इथे AC सायकलच्या हे इनपुट प्रायमरीच्या इथून हे स्टेप डाऊन किंवा स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये ह्या सेकंडरीला पण AC व्होल्टेज येतं आणि AC सायकल जे आहे हे ऑलवेज त्याची पोलॅरिटी चेंज होत असते. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आपण सुरुवातीला असं कन्सिडर केलं की एला पॉझिटिव्ह आलेलं आहे. बी विथ रिस्पेक्ट टू दिस बी इज निगेटिव्ह. इफ ए इज पॉझिटिव्ह अँड बी इज निगेटिव्ह, नाव ए इज कनेक्टेड टू दॅट इज पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्टेड टू डायोड पॉझिटिव्ह अँड दिस निगेटिव्ह ऑर दिस डायोड कनेक्टेड टू निगेटिव्ह. Hence, if positive connected to positive diode and negative voltage connected to negative diode, then this diode is forward bias. डायोड ज्यावेळी फॉरवर्ड बायसमध्ये असतो त्यामुळे डायोडमधून करंट फ्लो होतो. म्हणून आपण इथं पॉझिटिव्ह सायकल झालेली आहे ही डायोडमधून फ्लो झालेली आहे. फ्लो पुढं होऊन ही डायोडच्या ह्या लोड रेजिस्टन्समधून इकडं करंट निगेटला येतो. म्हणजे डायोड कंडक्ट होतो. जी काय सायकल ए सीची पॉझिटिव्ह होती ती डायोडमधून पास झाली आणि आउटपुटला इथं ए सी सायकल आलेली आहे. ज्यावेळी निगेटिव्ह इथं हा एला होईल आणि बी ज्यावेळी पॉझिटिव्ह होईल विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह हे जे आहे ए निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह सायकल जे आहे ही निगेटिव्ह सायकल डायोडच्या पॉझिटिव्ह जंक्शनला जोडलं आहे. हे पॉझिटिव्ह कनेक्टेड टू निगेटिव्ह आणि डायोडचं निगेटिव्ह जे आहे ह्या पॉझिटिव्हला जोडलं आहे. त्यामुळं डायोडचं पॉझिटिव्ह हे निगेटिव्हला निगेटिव्ह पॉझिटिव्हला जोडल्यामुळे उलटं सर्किट आहे. डायोड रिव्हर्स बायसमध्ये असेल. डायोड रिव्हर्स बायसमध्ये असल्यामुळे ह्यातून करंट फ्लो होणार नाही आणि आउटपुटला करंट इथं येणार नाही. त्यामुळे झिरो होतं इथं आउटपुट. नाव लेट अस लुक आउट दिस इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म. आपण इनपुटला हे पाहिजे ही ए सी सायकल असणार अशी. त्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळी हे पॉझिटिव्ह होतं
त्यावेळी हे आउटपुट पॉझिटिव्ह आलेलं आहे. ज्यावेळी ही निगेटिव्ह सायकल होती त्यावेळी हे डायोड बंद असतो, रिव्हर्स बायसमध्ये डायोड बंद असतो, त्यामुळे आउटपुटला करंट जात नाही, डायोडमधून करंट पास होत नाही. परत पुढच्या वेळी ज्यावेळी पॉझिटिव्ह सायकल येईल त्यावेळी डायोड ऑन होईल आणि ऑन झाल्यानंतर ही सायकल त्या डायोडमधून पास होते आणि आउटपुटला येते. परत निगेटिव्ह सायकलच्या वेळी हे डायोड ऑफ असतो, त्यावेळी करंट त्यातून बाहेर येत नाही. When the negative half cycle begins, the potential at the point A is lower with respect to that at point B, and the diode is reverse biased, therefore it does not conduct work as a open switch. ज्यावेळी A पॉईंटला निगेटिव्ह सायकल असेल आणि B पॉईंटला त्यावेळी विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह असेल, त्यामुळे डायोड हा रिव्हर्स बायसमध्ये असतो आणि रिव्हर्स बायसमध्ये डायोडमधून करंट फ्लो होत नाही, त्यामुळे आउटपुटला करंट जात नाही, त्यामुळे हा डायोड ओपन स्विच सारखं ॲक्ट होतो, डायोडमधून करंट पास होत नाही. In this way, current always flows through the load resistance RL in the same direction for alternative positive half cycle. तर ह्यासारख्या परत पुढच्या वेळी ज्यावेळी पॉझिटिव्ह येईल त्यावेळी यातून करंट फ्लो होईल, ज्यावेळी निगेटिव्ह येईल त्यावेळी करंट फ्लो होणार नाही, असं प्रत्येक सायकलमध्ये हे होत असतं. ह्या वेवफॉर्म डायग्राममध्ये दाखवले पहा. पॉझिटिव्ह सायकल तेवढी पास झालेली आहे आणि आउटपुटला आलेले आहे, निगेटिव्ह सायकल इथं ब्लॉक झालेलं आहे आणि आउटपुटला 0 आलेले आहे, परत पॉझिटिव्हला ही त्यातून पास झालेले आहे, आउटपुटला आलेले सायकल ही असं होत असतं. द वेवफॉर्म फॉर इनपुट अँड आउटपुट व्होल्टेज आर ॲज शोन इन फिगर. ह्या फिगरमध्ये आपण वेवफॉर्म दाखवलं आहे, ही वेवफॉर्म आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरची. आता आपण हे ॲनिमेशनच्या सहाय्यानं पाहायचं आहे. त्यामध्ये हा AC आपण ह्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट केलेला आहे. हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे, त्यामधून ACचं हाय व्होल्टेजचं लो व्होल्टेज येतं. इथं पॉझिटिव्ह सायकल ज्यावेळी हा डायोड ऑन असतो, ज्यावेळी ही निगेटिव्ह सायकल बघा इथं निगेटिव्ह ज्यावेळी ऑफ आहे, इकडे पॉझिटिव्ह आहे. इथं बघा ज्यावेळी हे पॉझिटिव्ह आहे ही सायकल पॉझिटिव्ह आल्यानंतर हे आउटपुटला आलेलं आहे. इथं हे पॉझिटिव्हला डायोड कंडक्ट होतो, रिव्हर्स बायस बघा हे ज्यावेळी रिव्हर्स आहे, हे निगेटिव्ह आहे, हे ज्यावेळी पॉझिटिव्ह त्यावेळी इथं बंद झालेलं डायोड इथं ऑफ आहे. परत हे बघा इथं पॉझिटिव्ह आलेलं आहे, हे निगेटिव्ह आलेलं आहे. डायोडला पॉझिटिव्ह निगेटिव्हला हे निगेटिव्ह असेल त्यावेळी ऑन होतं, त्यावेळी हे बघा परत हे ज्यावेळी निगेटिव्ह सायकल आली तर 0 आहे, ज्यावेळी परत पॉझिटिव्ह सायकल येईल त्यावेळी इथं ऑन होतं, हे ऑन झाले डायोड करंट फ्लो होत असतं असं. परत ही ज्यावेळी इथं निगेटिव्ह सायकल आलं आहे, डायोड ऑफ झालेलं आहे, इथं हे निगेटिव्ह सायकल इथं 0 आलेलं आहे, आउटपुटला हे इनपुट आहे. परत त्यावेळी हे पॉझिटिव्ह हे परत पॉझिटिव्ह सायकल पास झाले, असं हे कंटिन्युएशन ह्यामध्ये होत असतं. कन्व्हर्शन ऑफ AC इंटू DC. हा डायोड ऑन झाल्यावर हे पॉझिटिव्ह इथं आहे त्यावेळी ऑन असतो, हे ज्यावेळी निगेटिव्ह इथं येईल त्यावेळी हे ऑफ असतं, हे बंद होतं करंट पहा यामधून. ज्यावेळी हे पॉझिटिव्ह येईल ना त्यावेळी हे ऑन असतं. अशा प्रकारे यातून हे करंट फ्लो होत असतो. हे हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे, कारण ही फुल वेव्ह आपण ह्या इनपुटला दिल्यानंतर यामधली हाफच वेव्ह रेक्टिफाय होऊन बाहेर आलेली आहे, म्हणून आपण याला हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणतो. Next one is full wave rectifier. Now consider this diagram. The AC input voltage is connected to step up or step down transformer. हे AC इनपुट जे हे डायग्राम मध्ये दाखवलेले पहा, हे AC इनपुट जे हे आपण स्टेप अप किंवा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट केलेलं आहे. इथं आणखीन द सेकंडरी ऑफ कॉइल AB of a transformer is connected a center tapped diodes D1 and D2 through load resistance RL. तर सेकंडरीचे दोन टर्मिनल जे आहेत हे D1 D2 डायोड जे आहेत यांच्या थ्रू इकडे लोड रेजिस्टन्स थ्रू इथं हे सेंटर टॅप केलं इथं Cला. ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ द इनपुट व्होल्टेज द पॉइंट A is at higher potential than that of the point B and the diode D1 conducts the current through the load resistance RL flows the path APQRC as shown in figure. आता इथं A ज्यावेळी आपण इथं पॉझिटिव्ह सायकल कन्सिडर करू विथ रिस्पेक्ट टू दिस B इज निगेटिव्ह, A आपण इथं हायर पोटेन्शियलला आहे पॉझिटिव्हला असेल तर डायोड D1 हा फॉरवर्ड बायस होतो, कारण A पॉझिटिव्ह आहे, हे A पॉझिटिव्ह डायोडच्या पॉझिटिव्हला जोडलेला आहे P टर्मिनलला, त्यामुळं हा डायोड फॉरवर्ड बायस होईल. विथ रिस्पेक्ट टू B इज निगेटिव्ह आहे, हे निगेटिव्ह असल्यामुळं इथं निगेटिव्ह हे डायोडच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केल्यामुळे डायोड हा रिव्हर्स बायस होईल, हा बंद असेल. त्यामुळं AC सायकल जे आहे ही D1 थ्रू असा करंट ह्या पास होऊन P थ्रू नंतर Qकडे, Q कडून हा लोड रेजिस्टन्स थ्रू R थ्रू इकडं Cला जातो सेंटर टॅपला. अशी करंट फ्लोची डायरेक्शन आहे पॉझिटिव्ह सायकलमध्ये. D1 कंडक्ट होतो, D2 ऑफ असतो, म्हणजे D1 हा ऑन आहे, D2 ऑफ आहे डायोड, त्यामुळे इथला करंट हा इकडे D2 थ्रू इकडे मागं जात नाही, कारण हा ऑफ आहे. नेक्स्ट, ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ द इनपुट व्होल्टेज पॉइंट B इज ॲट हायर पोटेन्शियल than point A and the diode D2 conducts the current through the load resistance RL flows the path BPQRC. आता नेक्स्ट टाइमला हे ज्यावेळी A निगेटिव्ह होईल त्यावेळी B पॉझिटिव्ह होईल. तर विथ रिस्पेक्ट टू B
A is negative. Now if B is positive, then if this B is at higher potential, then D1 conducts, D2 conducts, D2 is on and D1 is off. त्यामुळे इथून हे करंट जे आहे हे इकडं या साईडून असा हा करंट जे आहे हा थ्रू लोड रेजिस्टन्स बी क्यू आर परत सील जे आहे इथं असा करंट फ्लो होईल. त्यामुळं सेकंड सायकलसाठी सुद्धा डायरेक्शन ऑफ करंट जे आहे क्यू टू आरच आहे. फर्स्ट सायकलमध्ये पण क्यू टू आरच आहे. डायरेक्शन फिक्स आहे. त्यामुळे हे DC मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. Thus, the current flow through the load resistance is in the same direction during both the cycles. दोन्ही सायकल्समध्ये पॉझिटिव्ह सायकलला आणखी निगेटिव्ह सायकलला दोन्ही सायकल जे आहे दोन्ही सायकल्समध्ये क्यू टू आर हे एकाच डायरेक्शनमध्ये युनि डायरेक्शनमध्ये एकच डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होत असतो. नाउ कन्सिडर दिस इनपुट आउटपुट वेवफॉर्म. द इनपुट अँड आउटपुट वेवफॉर्म्स ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर ॲज शोन इन फिगर. ह्या डायग्राममध्ये इनपुटची आणि आउटपुटची वेवफॉर्म दाखवले पहा. ही इनपुटची वेवफॉर्म आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सायकल्स. डायोड D1 जे आहे D1 डायोडच्या अक्रॉसची ही सायकल आहे. D2 डायोडच्या अक्रॉसची सायकल आहे. आणखी ही टोटल आउटपुट जे आहे लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉसची सायकल आहेत. तर बघा सुरुवातीला ज्यावेळी पॉझिटिव्ह सायकल असेल त्यावेळी D1 हा कंडक्ट होतो ऑन असतो. D2 हा ऑफ आहे. त्यामुळे आउटपुटला जे लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस ही सायकल आलेली आहे. नेक्स्ट ज्यावेळी निगेटिव्ह सायकल येते त्यावेळी D1 ऑफ असतो D1 ऑन असतो आणि ही सायकल जी आहे ही पॉझिटिव्हला येते. हे लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस क्यू टू आर जे ह्या डायरेक्शनमध्ये ही पण सायकल डायरेक्शन आलेलं आहे करंटची आणि ह्या फर्स्टला पण पॉझिटिव्हला पण क्यू टू आर जे आहे ह्याच डायरेक्शनमध्ये एकाच डायरेक्शनमध्ये हे दोन्ही सायकल आलेले आहेत. नेक्स्ट पुढच्या पॉझिटिव्ह सायकलला परत D1 जे आहे हा ऑन होतो D2 ऑफ होतो आणि ही सायकल परत पॉझिटिव्हला लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस येते. परत नेक्स्ट निगेटिव्ह सायकलसाठी D1 ऑफ असतो D2 ऑन असतो आणखी परत ही सायकल लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस येते. त्यामुळे एकाच डायरेक्शनमध्ये लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस एकाच डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होत आहे आणि युनि डायरेक्शन म्हणजे हे DC झालेले कन्वर्ट. ही सायकल जे आहे ही सायकल जे आहे या सायकलचा फुल इथं AC मध्ये कन्वर्ट झालेलं आहे म्हणून आपण याला फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणतो. हाफ सायकल कन्वर्ट झाल्यामुळे त्याला आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणतो. त्यामध्ये आता काही आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर पाहायचे आहेत. त्यामध्ये पहिला ॲडव्हान्टेज आहे रेक्टिफिकेशन टेक्स प्लेस इन बोथ द सायकल्स ऑफ द AC इनपुट. दोन्ही सायकल जे आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही सायकलसाठी रेक्टिफिकेशन होत असतं. यामध्ये हा याचा ॲडव्हान्टेज आहे. सेकंड जे आहे इफिशियन्सी ऑफ अ फुल वेव्ह रेक्टिफायर इज हायर दॅन दॅट ऑफ द हाफ वेव्ह रेक्टिफायर. ह्याची कार्यक्षमता जी आहे इफिशियन्सी ही फुल वेव्हची जास्त आहे हाफ वेव्हपेक्षा. द रिपल इन द फुल वेव्ह रेक्टिफायर इज लेस दॅन दॅट इन हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायरपेक्षा फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये रिपल्स कमी असतात. आता आपण हे ॲनिमेशनच्या सहाय्यानं हे याचं वर्किंग बघायचं आहे फुल वेव्ह रेक्टिफायरचं. तर यामध्ये पहा हा फुल वेव्ह रेक्टिफायरचा हा इनपुट आहे AC. हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मला कनेक्ट केल्यानंतर हे परत AC मध्ये कन्वर्ट होतं. हा दोन डायोड्स आहेत आणि सेंटर टॅप आहे. ज्यावेळी ही पॉझिटिव्ह सायकल असते त्यावेळी हा फॉरवर्ड बायस असतो. हा डायोड रिव्हर्स बायसमध्ये असतो. ही पॉझिटिव्ह सायकल इथं आउटपुट आलेला आहे. हा डायोड फॉरवर्ड बायसमध्ये कंडक्ट होतो करंट फ्लो होतो आणि हे ऑन आहे आणि हा ऑफ आहे. D1 ऑन आहे. ज्यावेळी ही पॉझिटिव्ह सायकल आहे त्यावेळी ज्यावेळी ऑन असेल हा ऑफ असेल त्यावेळी करंटची डायरेक्शन जे आहे हे पॉझिटिव्ह ही डायोडच्या पॉझिटिव्ह त्यामुळं हा ऑन असतो आणि हा करंटची डायरेक्शन जे आहे ही इकडून ह्या सेंटर टॅपकडे जात असते क्यू कडून आरकडे. इथं ए पासून बी दाखवले आपल्या डायग्राममध्ये क्यू आणि आर आहे. एकाच डायरेक्शनमध्ये हे इथे आउटपुटला सायकल इथं आलेलं आहे. ही सायकल आउटपुटची आहे इथं हे दाखवलेलं आहे. आणि ज्यावेळी निगेटिव्ह सायकल येईल निगेटिव्ह सायकलच्या वेळी S2 जे आहे इथं निगेटिव्ह असतं त्यावेळी हे विथ रिस्पेक्ट टू हे पॉझिटिव्ह असतं. त्यावेळी हा डायोड जे आहे D2 जे आहे डायोड हा D2 डायोड ऑन असतो आणि D1 डायोड जे आहे ऑफ असतो. हा D2 डायोड ऑन आहे D1 ऑफ आहे. त्यामुळं हा क्लोज स्विचसारखं ॲक्ट होईल D2. त्यामुळं करंट फ्लो डायरेक्शन जे आहे हे D2 थ्रू इकडे फ्लो होते करंट. हा रिव्हर्स बायसमध्ये आहे हा फॉरवर्ड बायसमध्ये आहे. त्यामुळं हा ऑन आहे हा ऑफ आहे. त्यामुळं निगेटिव्ह सायकल जे आहे निगेटिव्ह सायकलच्या वेळी ही पॉझिटिव्हला आलेली आहे आणि इकडून असा हा करंटची डायरेक्शन दाखवले बघा. इकडून असा करंट फ्लो होतो सेंटर टॅपकडे A कडून B कडे म्हणजे क्यू कडून आरकडे आणि ही निगेटिव्ह सायकल जे इथं आउटपुट आलेलं आहे आणि हे आपलं आउटपुट इथं मिळतं. ही निगेटिव्ह सायकल जे आहे ही निगेटिव्ह सायकलला पण पॉझिटिव्ह आलेलं आहे आणि हे आउटपुट आपल्याला मिळालं इथं बघा. हे असं कॉन्स्टंट आपला मिळत राहतं. पॉझिटिव्ह असू दे निगेटिव्ह असू दे दोन्ही सायकलसाठी. हे बघा पॉझिटिव्हसाठी इकडचे ऑन होतो निगेटिव्हसाठी हा डायोड ऑन होतो बघा. निगेटिव्ह नंतर इकडचा डायोड ऑन झालेला आहे. परत ज्यावेळी पॉझिटिव्ह त्यावेळी हा डायोड ऑन झालेला आहे आणि आउटपुटला मात्र आपल्याला नेहमी ही पॉझिटिव्ह असू दे निगेटिव्ह असू दे हे पॉझिटिव्ह ऑलवेज हे आउटपुटला असं हे येत राहतं.
हा डायोड बघा इकडचा ऑन झालेला आहे D2 निगेटिव्हसाठी. परत ज्यावेळी पॉझिटिव्ह येईल त्यावेळी हा ऑन होतो D1 आणि D2 ऑफ होतो. परत ज्यावेळी निगेटिव्ह येईल त्या निगेटिव्ह सायकलसाठी हा D2 ऑन होतो D1 ऑफ होतो. त्यावेळी करंट डायरेक्शन बघा सेमच असते, नेहमी इकडून इकडेच करंट फ्लो झालेला आहे. हे फुल वेव्ह रेक्टिफायरचे आहे, फुल वेव्ह रेक्टिफायरचं असं हे वर्किंग होत असतं. D1 D2 एका वेळी एक एक डायोड कंडक्ट होतात, 2 डायोड्स आहेत आणि हे सेंटर टॅप केलं असतं. Next one is ripple factor. Now consider this diagram. Here the output of a rectifier consists of a small fraction of an AC component along with DC called ripples. तर रेक्टिफिकेशन केल्यानंतर ACचं जे DC मध्ये कन्वर्ट होतं, तर DC मध्ये थोडंसं हे सायकल असते अशी, हे आपण याला रिपल म्हणतो. ही जी रिपल आहे हे ह्यामध्ये इतकी रिपल आहे, रिपल दाखवलं इतकं व्होल्टेज आणि हे DC आहे. फिगर शोज द रिपल इन द आउटपुट ऑफ द रेक्टिफायर. ह्या डायग्राममध्ये रेक्टिफायरचे हे रिपल दाखवले आहे. द इफेक्टिव्हनेस ऑफ अ रेक्टिफायर डिपेंड्स अपॉन द मॅग्निट्यूड ऑफ द रिपल कॉम्पोनंट इन इट्स आउटपुट. तर ह्या आउटपुटच्या मध्ये रिपल किती आहे, ह्या रिपलवरती त्याचा इफेक्टिव्हनेस डिपेंड असतो त्या रेक्टिफायरचा. अ स्मॉलर रिपल मीन्स दॅट द रेक्टिफायर इज मोर इफेक्टिव्ह. ही रिपलची जी ॲम्प्लिट्यूड आहे, ही व्हॅल्यू जी आहे ही जेवढी कमी असेल, स्मॉलर असेल, तेवढा हा रेक्टिफायर जे आहे हा रेक्टिफायर इफेक्टिव्ह असतो. द रेशो ऑफ रूट मीन स्क्वेअर RMS व्हॅल्यू ऑफ AC component टू द व्हॅल्यू ऑफ DC component इन द रेक्टिफायर आउटपुट इज नोन ॲज रिपल फॅक्टर. तर रिपल फॅक्टर जे आहे RMS व्हॅल्यू ऑफ AC component डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ DC component, ह्या दोन्हींचा रेशो जे आहे ह्यालाच रिपल फॅक्टर म्हणतात. Next one is filter circuits. Now consider this diagram. A filter circuit is a circuit which removes the AC component or the ripple from a rectifier output and allows only the DC component. तर फिल्टर सर्किट जे आहे, फिल्टर सर्किट AC component किंवा रिपल जे आहे हे रिपल हे रिमूव्ह करतं, आणखीन ओनली DC component जे आहे DC component तेवढा त्यातून पास करतं. दिस इज फंक्शन ऑफ फिल्टर. नाव कन्सिडर दिस कॅपॅसिटर फिल्टर. ही डायग्राम जी आहे ही कॅपॅसिटर फिल्टरची डायग्राम आहे. ह्याच्यामध्ये द पल्सेटिंग DC व्होल्टेज ऑफ अ रेक्टिफायर आउटपुट इज अप्लाइड अक्रॉस द कॅपॅसिटर. तर हा रेक्टिफायर आहे, ACचं DC मध्ये कन्वर्ट करतो. ह्याचं आउटपुट जे आहे या रेक्टिफायरचं हे आउटपुट जे आहे हे कॅपॅसिटर जे आहे, कॅपॅसिटर फिल्टर जे आहे, कॅपॅसिटर फिल्टरला कनेक्ट केलं असतं. ॲज द व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर रायजेस, कॅपॅसिटर गेट्स चार्ज टू पॉईंट A अँड सप्लाइज करंट टू द लोड रेजिस्टन्स. तर ह्यामध्ये ज्यावेळी पॉझिटिव्ह सायकल असते, व्होल्टेज ज्यावेळी वाढतं त्यावेळी हा कॅपॅसिटर चार्जिंग होतो. नाव द रेक्टिफायर व्होल्टेज बिगॅन्स टू डिक्रीज सो दॅट द कॅपॅसिटर स्टार्ट्स डिस्चार्जिंग थ्रू द लोड रेजिस्टन्स. आता ज्यावेळी हा रेक्टिफायरचं व्होल्टेज ज्यावेळी कमी होतं त्यावेळी हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होऊन ह्या लोड रेजिस्टन्स थ्रू करंट जात असतो. ज्यावेळी पॉझिटिव्ह असतं त्यावेळी ही पॉझिटिव्ह सायकल इकडून पण आणि प्लस कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होतं आणि नंतर व्होल्टेज ज्यावेळी कमी होतं त्यावेळी हे कॅपॅसिटर डिस्चार्ज होऊन लोड रेजिस्टन्स थ्रू हा करंट फ्लो होत असतो. Now consider this waveform. Here voltage across the load resistance decreases only slightly up to the point B because the next voltage peak recharges the capacitor immediately. बघा सुरुवातीला हा ज्यावेळी पॉझिटिव्ह सायकल येते त्यावेळी हे कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होतो पॉझिटिव्ह सायकलवेळी. नंतर कॅपॅसिटर ज्यावेळी ही रेक्टिफायरचं निगेटिव्ह सायकल येते त्यावेळी कॅपॅसिटर जे आहे हा कॅपॅसिटर लोड रेजिस्टन्स थ्रू डिस्चार्ज होऊन हे फक्त व्होल्टेज B पर्यंतच कमी होतं. परत नेक्स्ट पॉझिटिव्ह सायकलला ही चार्जिंग होतो. आणखीन परत निगेटिव्ह सायकलला हा कॅपॅसिटर जे आहे ज्यावेळी सायकल इथं निगेटिव्ह होत असतं त्यावेळी कॅपॅसिटरमधलं जे चार्ज झालेलं व्होल्टेज आहे हे थ्रू लोड रेजिस्टन्स डिस्चार्ज होत असतं कॅपॅसिटर. आणि परत नेक्स्ट पॉझिटिव्ह, म्हणजे ही जी पूर्ण अशी ही रिपल होती एवढी इतकी रिपल, ही रिपल कॅन्सल होऊन थोडीशी स्लाइटली ही रिपल तिथं राहिलेलं आहे आणि हे ऑलमोस्ट DC मध्ये कन्वर्ट झालेलं आहे हे रेक्टिफायरच्या साह्यानं. परत कॅपॅसिटर फिल्टर वापरून आपण हे रेक्टिफायर कॉन्स्टंट DC जे आहे, स्मूथ DC जे आहे, हे व्हेरिएशन जे आहे, व्हेरिएशन लार्ज व्हेरिएशनचं स्मॉल व्हेरिएशनमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, ऑलमोस्ट DC मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. दिस प्रोसेस इज रिपीटेड अगेन अँड आउटपुट व्होल्टेज वेवफॉर्म टेक्स द फॉर्म शोन इन फिगर. तर ही प्रोसेस रिपीट होऊन हे आउटपुट जे आहे आउटपुट ह्या प्रकारे आपल्याला मिळतं.
हे व्होल्टेज कॉन्स्टंट डी सी सेटिंग आहे, पण ऑलमोस्ट कॉन्स्टंट डी सी आपल्याला इथं मिळालेलं आहे. दिस इज द कपॅसिटर आपण वापरला आहे. कपॅसिटर फिल्टर आहे. कपॅसिटर फिल्टर करून आपण हे जे मॅक्झिमम रिपल्स कमी केलेले आहेत. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.